कोकण रेल्वे मार्गावरील गोवा पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिखल साचल्याने कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आज रात्री 8 वाजेपर्यंत चिखल काढण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी दिली आहे। सध्या पेडणे बोगद्यामध्ये 125 कामगार, 25 सुपरवायझर, 10 ते 15 अधिकारी तैनात आहेत आणि स्वतः झा देखील हजर आहेत। यावेळेला आपण दृश्य पाहतोय साचलेल्या चिखलासंदर्भातली कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये कशा प्रकारे गाळ साचलेला होता, चिखल साचलेला होता आणि कोकण रेल्वे मार्गावरील हा चिखल हटवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। कोकण रेल्वे रात्री 8 वाजेपर्यंत पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। हमने कुछ गाड़ियां सेंट्रल रेलवे से जो कोंकण में आती हैं उसको निरस्त किया, कुछ गाड़ियों को डाइवर्ट कराया ताकि यात्री अपने गंतव्य तक पहुंच सकें। और इसका रेस्टोरेशन का काम अभी बहुत तेज़ी से चल रहा है। 100 से 125 लेबर हैं, 20-25 अंदर सुपरवाइज़र हैं, 10 से 15 बहुत ही सीनियर ऑफिसर्स हैं, हमारे डायरेक्टर वर्क्स, चीफ इंजीनियर और उनकी पूरी टीम लगी है। मैं भी 2 दिन से यही कैंप कर रहा हूँ और मुझे पूरी उम्मीद है कि आज लगभग 8 बजे तक हम फिर से इस पूरी समस्या का निदान कर पाएंगे। आणि या पेडणे बोगद्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। कोकण रेल्वे गेले 16 ते 17 तास पूर्णपणे ठप्प आहे। गोव्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो। गोव्यातील पेडणे बोगद्यात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यामुळे पटरीवर पूर्णपणे चिखल आला आणि त्याचा फटका कोकण रेल्वेला बसलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी मातीचा ढिगारा पूर्णपणे पटरीवर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साधारणतः 150 ते 200 लिटर लिक्विड कॉन्क्रीटच्यासाठी वापरण्यात आले, मात्र ते वापरून काही फायदा न झाल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र आता जर पाहिलं असेल तर या ठिकाणी युद्ध पातळीवर जो चिखल आहे तो बाहेर काढण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कोकण रेल्वेला मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। तब्बल 16 ते 17 तास कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे आणि याचा फटका कोकण रेल्वेवरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय। तसेच कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या ज्या आहेत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि काही अंशी जी वाहतूक आहे ती दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे। मात्र सध्या जर पाहिलं असेल तर अद्यापही कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यातील आलेला चिखल जो आहे तो चिखल बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि अजून किती वेळ लागेल याची माहिती जी आहे ती अद्यापही समोर आलेली नाही। त्यामुळे कोकण रेल्वेला मोठा फटका जो आहे तो मुसळधार पावसाचा बसलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, पेडणे, गोवा। तर कोणत्या गाड्या रद्द झालेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, कोकण रेल्वेवरील एकूण 13 गाड्या रद्द आहेत। सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस, सीएसएमटी बेंगळुरू एक्सप्रेस, मडगाव मुंबई मांडवी, बेंगळुरू मुंबई एक्सप्रेस, मडगाव सावंतवाडी पॅसेंजर, मडगाव मुंबई तेजस, मडगाव मुंबई जनशताब्दी, सावंतवाडी दिवा पॅसेंजर, मडगाव चंदीगड एक्सप्रेस, बेंगळुरू सेंट्रल एलटीटी एक्सप्रेस, मंगळुरू जंक्शन मुंबई एक्सप्रेस आणि सावंतवाडी मडगाव जंक्शन। तर मुंबई गोवा महामार्गावरती देखील 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान महामार्गावरती हा ब्लॉक असेल। सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असं 2 सत्रांमध्ये हा ब्लॉक घेण्यात येतोय। कोलाड जवळील पुलाच्या गडरच्या कामासाठी महामार्गावरती हा ब्लॉक निश्चित करण्यात आलेला आहे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा